आज मी तुम्हाला आणले आळंदीतल्या ज्ञानेश्वरांचे दर्शनासाठी. चला. हे बघा, आपण आता आळंदीत आलोय. आता आपण ज्ञानोबांचं दर्शन घेऊयात. बघा इथे किती छान छान असे सगळे दुकान आहेत. देवाचं साहित्य इथेच मिळतं. तुम्ही पूजेसाठीचं साहित्य इथं घेऊ शकता. हे बघा, इथे धार्मिक पुस्तकं मिळतात, जी पण तुम्हाला ज्ञानेश्वरी, भगवद्गीता किंवा जे पण पाहिजे देवांची पुस्तके जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि देवांचे पितळेचे देव आणि वेगवेगळ्या वस्तू त्यासुद्धा इथे मिळतात. हे बघा, इथे किती सारे पितळेचे देव आहेत. तुम्ही इथून आळंदीतून घेऊ शकता. बाळकृष्ण बघा किती छान आहे. ज्ञानराज मूर्ती भांडार आळंदीमध्ये. तुम्ही इथं तुळशी वृंदावन बघू शकता. बघा किती सुंदर आहे. का हे तांब्याचे तुळशी वृंदावन आहे. तांब्याचे तुळशी वृंदावन आहे. आणि इथे समया, टाळ अशा अनेक वस्तू आहेत. आणखी पुढे भरपूर दुकान आहेत. बघा इथं किती छान छान असे सगळ्या प्रकारचे धार्मिक पुस्तक आहेत. ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, तुकाराम महाराजांचे अभंग, आरोग्य मंत्र, परत तुळशी माळा आहे तिथे. तुळशीच्या ओरिजिनल माळा आहे तिथे. ह्या आळंदीमध्ये तुम्हाला सगळं काही मिळेल. तुळशी माळा ते पण ओरिजिनल. आणि देवाचे साहित्य. हे बघा, आता आपण ज्ञानेश्वरांच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि हे इथे असे पूजेचे साहित्य भेटतात देवासाठी लागणारे. ते सगळं इथूनच घ्यायचं. हार, फुलं आणि हे, आणि देवाचा प्रसाद. आणि बघा इथे ज्ञानेश्वरांचे किती सुंदर सुंदर फोटोग्राफ्स आहेत. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. इथून प्रवेश करायचा आहे. हे बघा, ज्ञानोबा माऊलींचं मंदिर आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. आणि हा मंदिर परिसर आहे. आणि आज खूपच गर्दी आहे. माऊलींचं मंदिर. हा दर्शन मार्ग आहे. इथूनच आपल्याला आता वर जायचंय. पुढे खूप गर्दी आहे. आता सध्या तर इथे खूप गर्दी नाही आहे, पण पुढे आपल्याला नक्कीच गर्दी लागणार आहे.
शकता गर्दी किती आज आळंदीला ज्ञानेश्वरांच्या मंदिरामध्ये. आणि गर्दी बघा, मंदिर परिसर आहे हा. भव्य असा मंदिर परिसर आहे आळंदीचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या वेळेस इथेच पालखी सोहळा असतो. आणि हा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकता आणि गर्दी पण बघू शकता. हाय बाबू. कळस पाहू शकता, कळसांवर कोरीव काम बघू शकता किती सुंदर. हे बघा, हे चांदीचं पूर्ण देवीचं मंदिर आहे, बघू शकता. आधी ताई माता हे बघा, हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि ते समाधी घेण्याच्या वेळेस जसं त्यांनी पूर्ण चित्र इथं रंगवलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा आळंदी येथे समाधी घेतली तेव्हाचं हे वर्णन त्यांनी इथं केलं आहे. राऊंडच मारू हा मंदिर परिसर. इथे बसण्यासाठी व्यवस्था आहे, स्क्रीन लावलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, अलीकडे ये मला अलीकडे सुवर्ण पिंपळ. हे आहे सुवर्ण पिंपळ. हा आहे त्याचा चौथारा. हे आहे पूर्ण आपलं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. पालखी सोहळा इथेच असतो. आणि हे आहे इथे ते महादेवाची पिंडी आहे, नंदी आहे. पाया पडा. सुवर्ण पिंपळ आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे. कोरीव काम बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. मंदिर परिसर बघू शकता.